स्नेहश्री प्रोडक्शन नौखळा नागबीड प्रस्तुत आई या लघुचित्रपटाचं प्रीमियर लॉन्चिंग या ठिकाणी केलं. ज्यांच्या भव्य सभागृहात हे प्रीमियर लॉन्चिंग केलं आणि या लॉन्चिंगचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय या महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर यांच्या उपस्थितीत हे प्रीमियर लॉन्चिंग झालेलं आहे. आणि सरांनी हा चित्रपट पूर्ण बघितलेला आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर सरांची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. सर कृपया आपलं मनोगत आणि विचार व्यक्त करतील अशी मी देशमुख सरांना विनंती करतो. स्नेहश्री प्रोडक्शन निर्मित आई या शॉर्ट फिल्ममध्ये शिक्षकाची भूमिका काय असू शकते, किती प्रभावी असू शकते याचं चित्रण यामध्ये अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. आईचं वात्सल्य जर विद्यार्थ्यांना जर मिळालं तर विद्यार्थी किती चांगल्या पद्धतीनं घडू शकतो याचं सुंदर उदाहरण या शॉर्ट फिल्ममध्ये देण्यात आलेलं आहे. तरी मी सर्वांना असं आवाहन करतो की या शॉर्ट फिल्मला उत्तम प्रतिसाद द्यावा आणि पुढील वाटचालीस श्रीकृष्णजी देवारे यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. स्नेहश्री प्रोडक्शन निर्मित आई चित्रपट आता नुकतंच MG महाविद्यालय नागबीड नौखळा इथे प्रदर्शित करण्यात आलं. आई ही चित्रपट पाहण्यापूर्वी असं वाटलं की या चित्रपटामध्ये आईचंच महती वर्णन केलेली असावी, परंतु चित्रपट बघितल्यानंतर आईमध्ये जे माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणा असते तेच वात्सल्य, करुणा किंवा आईचे सर्व अंग इथे एका शिक्षिकेमधून आढळून आलेलं आहे. आणि आईचं जसं प्रथम शाळा असते, आई ही प्रथम शिक्षिका असते, आई प्रथम गुरु असते असं आपण मानतोय. पण इथले ते डिरेक्टर आहेत देवारी साहेब यांनी अगदी उलट असं प्रतिक्रिया या पिक्चरमध्ये किंवा लघु चित्रपटामध्ये प्रदर्शित केलेलं आहे. ज्या प्रकारे आईची ममता असते त्याचप्रमाणे एका शिक्षिकेने प्रेम, वात्सल्य, ममता, करुणा आणि या सगळे अंग उपयोगात आणून आपल्या वर्गातील एक डिप्रेशनग्रस्त असा विद्यार्थी हेरला आणि त्याला एक घडवण्याचं कार्य महान केलं. आई आणि या चित्रपटाला देखील एक शिक्षिकेचं नाव न देता आई हे नाव दिलं. आईची ममता या चित्रपटामध्ये वर्णन केलेलं आहे. एक शिक्षिका ही आईचं प्रेम आईच्या हृदयाने विद्यार्थ्याला घडवतो आणि अशा प्रकारे फार सुंदर चांगलं चित्रपट इथे या स्नेहश्री प्रोडक्शन निर्मित निर्मात्याने इथे वर्णन केलेलं आहे. या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. जनता शिक्षण संस्था तसा जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मी या चित्रपटातील सर्व कलाकारांना शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद देतो आहे. तर आज स्नेहश्री प्रोडक्शन नौखळा नागबीडच्या वतीने या ठिकाणी आई या लघु चित्रपटाचा प्रीमियर शो या ठिकाणी आम्ही बघितला आणि मी मराठीचा शिक्षक आहे. 9व्या वर्गाला एक पाठ आहे प्रीतम नावाचं, अगदी त्या स्टोरीशी मिळतं जुळतं हा शो वाटला मला. आई मुलासाठी काय करते, आई म्हणजे दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, लेकराची माय असते असं फमू शिंदे म्हणून गेले. आई आणि वडील मुलांना घडवण्याचं काम तर करतातच, परंतु या प्रोडक्शनचे करते धरते आदरणीय देवारे सर यांनी एक वेगळी कलाटणी देऊन आमच्या शिक्षकाची सुद्धा प्रतिमा या चित्रपटामधून उंचावलेली आहे की एक शाळेत असणारी शिक्षिका बाई त्या मुलाची आई होऊन त्या मुलाला घडवण्याचं काम करते. हे मला खूप भावलं आणि मी या प्रीमियम शोला आई या चित्रपटाला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो आणि निश्चितच ही फिल्म हे लघुचित्रपट समाजाला खूप आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. स्नेहश्री प्रोडक्शन निर्मित नागबीड नौखळा निर्मित आई या चित्रपटाचे नुकतेच प्रीमियर झालेलं आहे. या चित्रपटामध्ये जी आईची भूमिका त्या शिक्षिकेने केलेली आहे. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, तीच म्हण या ठिकाणी तंतोतंत लागू होते
आपल्या विद्यार्थ्याला आई बनून जे मार्गदर्शन केलं ते एक अतिशय मोलाचं मार्गदर्शन या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. शिक्षकाची भूमिका काय असते, समाजाचा तो शिल्पकार आहे शिक्षक, आणि म्हणूनच समाज घडवण्याचं कार्य एक शिक्षिका करते. आणि म्हणून या शिक्षिकेने जी आईची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणून या प्रीमियरला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे स्नेहसी प्रोडक्शन अशाच प्रकारे उत्तरोत्तर प्रगती करू अशी मी भावना व्यक्त करतो. तर आता माझ्यासोबत आहे आई या चित्रपटातील बालकलाकार प्रेमलाल कोरडे. प्रेमलाल कोरडे या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भूमिका या चित्रपटात साकारलेली आहे. नेमकी त्याची प्रतिक्रिया या चित्रपटाबद्दल काय आहे ते आपण जाणून घेऊया. प्रेमलाल, काय सांगशील? हा चित्रपट खूप चांगला आहे. या चित्रपटामध्ये आईचं महत्त्व सांगितलं आहे. हे चित्रपट खूप सुंदर आहे. देवारे सरांनी या चित्रपटामध्ये काम करण्यास मला संधी दिली, याच्या मी खूप खूप आभार मानतो. हे चित्रपट सर्वच जण बघावे अशी विनंती करतो. आम्ही सर्व महिला ग्रामीण भागातील आहोत आणि सर्व कामधंदे आटपून आम्ही वेळात वेळ काढून हे चित्रपटामध्ये आम्हाला देवारी सरांनी संधी दिली. आणि त्या संधीचं सोनं म्हणा की आणखी काही, आम्ही हे चित्रपट बनवलेला आहे सरांनी. आणि मौज म्हणून किंवा आम्हाला आणखी काही असं समजा, पण हा चित्रपट हाऊस म्हणून हा चित्रपट सर्वांनी बघावा. आणि एका आईची भूमिका जी शिक्षिका घेत आहे आणि मुलांना कसं सांभाळत आहे हे दिसतं आहे या चित्रपटात. आणि सर्वांनी सबस्क्राईब आणि शेअर करावं आणि सगळ्यांनी मिळून हा चित्रपट बघावा. मी बालकलाकाराची आई स्नेहश्री प्रोडक्शन शॉर्ट फिल्म आई या चित्रपटात माझ्या मुलांनी काम केलं आणि डायरेक्टर साहेबांनी त्याला संधी दिली. त्यांची मी खूप खूप आभारी आहे. ही फिल्म सर्वांनी बघावी अशी मी प्रेक्षकांना नम्र विनंती करते. आणि या फिल्मला लाईक सबस्क्राईब करावे अशी मी त्यांना विनंती करते. आमच्या स्नेहश्री प्रोडक्शन नौफळा नागवीर प्रस्तुत शॉर्ट फिल्म आई ही एक शिक्षिका एका मुलाची आई बनून त्याच्या भविष्यात त्यांच्या करिअर घडण्यात कसं किती मोलाचं आणि किती महत्त्वाचं स्थान आहे हे या आमच्या शॉर्ट फिल्ममधून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर असं मी सर्वांना विनंती करेन की आमची शॉर्ट फिल्म सगळ्यांनी बघावं आणि लाईक आणि सबस्क्राईब करावं आणि समोर अजून काही आम्हाला करता येईल यासाठी आम्हाला प्रोत्साहित करावं अशी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करते. स्नेहश्री प्रोडक्शन नौखळा नागभेड निर्मित आई या लघुचित्रपटाचं प्रीमियर लॉन्चिंग आज नुकतंच मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. स्नेहश्री प्रोडक्शनने गेल्या 4 वर्षामध्ये अनेक लघुचित्रपट निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम या क्षेत्राचे उत्कृष्ट लेखक साहित्यिक संजय एरनेसर लिखित डफरं या कादंबरीवर आधारित डफरं या विषयाला घेऊन एक लघुचित्रपटाने आम्ही सुरुवात केलेली होती. त्यामध्ये सुद्धा भूमिका साकारण्याचा योग मला मिळालेला होता. त्यानंतर वाघ आला रे वाघ, वनवा, आई व अनेक लघुचित्रपट स्नेहश्री प्रोडक्शनच्या वतीने आपणा सर्वांसमोर आलेले आहेत. आई या लघुचित्रपटामध्ये मला एक भूमिका साकारण्याचा मान मिळाला, त्याबद्दल आदरणीय देवारी सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. खरं तर लघुचित्रपट आई जरी असला तर आई या विषयाला घेऊन शिक्षक व शिक्षिकांची भूमिका ही विद्यार्थ्यांप्रती काय असते हे मांडणारं आणि एक समाज उपयोगी, समाजाला प्रबोधन देणारं, समाजामध्ये चांगले विचार रुजविणारा हा चित्रपट या प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आणि नक्कीच याचा आपणास आपल्या जीवनामध्ये उपयोग होणार आहे.
आपल्या भवितव्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे, पाल्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे असा संदेश देणारा हा नक्की चित्रपट राहणार आहे. आपण सर्वांनी हा चित्रपट बघावाच नाही तर इतरांना शेअर करावं, या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी स्नेहश्री प्रोडक्शनच्या वतीने आपणास विनंती करतो. धन्यवाद. सर्वांनी अवश्य हा चित्रपट बघावा.